नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अख्खा मसूरची खिचडी। ही खिचडी आपण बनवणार आहोत कुकरमध्ये। तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 1 वाटी अख्खा मसूर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून तो घेतलेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा घेतलाय, त्याच्या लहान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि एक बारीक कांदा। टोमॅटोला आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तसंच कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आता गरम मसाल्यामध्ये आपल्याला हवे 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा आणि 8 ते 10 काळी मिरी। त्याच्यानंतर मसाल्यामध्ये एक 1.5 चमचा आपण घरचा मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा बिर्याणी मसाला, या जागी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता, आणि 2 वाटी तांदूळ मी स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर आपण कृतीला सुरुवात करूया। प्रथम गॅसवरती कुकर ठेवून घेऊया। कुकर चांगला तापला की त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल चांगलं गरम झालं की आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं ॲड करूया। जिरं चांगलं तडतडलं की आता आपण आपला अख्खा गरम मसाला ह्यामध्ये टाकून घेऊया। गरम मसाला आणि जिरा आपण परतून घेऊया। त्याचा एक खमंग सुवास आला की आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांद्याला चांगलं परतून घेऊया। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। कांदा छान गुलाबी रंगावरती परतून झाला की आपण यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया। टोमॅटोला एक 2-3 सेकंद परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया। मीठ ॲड केल्यामुळे टोमॅटो आपला लवकर शिजला जातो। तर छान आपण याला 2-3 सेकंद परतून घेऊया आणि मग आपले राहिलेले मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हळद, धणेपूड, बिर्याणी मसाला आपण ह्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। आता मसाल्याला चांगलं परतून घेऊया। मसाले छान परतून ह्याचं तेल सुटलं की आपण यामध्ये आपला मसूर ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण जो बटाटा कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। त्याला एक 8-10 सेकंद छान परतून घेऊया। आता आपण आपला तांदूळ धुवून, हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आहे, तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता आपण तांदळाला पण छान परतून घेऊया मसाल्यांसोबत। मी ही खिचडी कुकरमध्ये बनवत आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक 3 वाटी पाणी, गरम पाणी टाकत आहे। जर तुम्ही पातेल्यामध्ये बनवणार असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी ॲड करावं लागेल। मी कुकरमध्ये बनवत असल्यामुळे ह्याच्यामध्ये 3 वाटी पाणी ॲड करत आहे। तर छान कुकरला एकदा आपण चांगलं ढवळून घेऊया आणि मग कुकरचं झाकण
बंद करून घेऊया आणि 3 शिट्या येईपर्यंत खिचडी आपण शिजवून घ्यायची आहे. कुकरला 3 शिट्ट्या येऊन गेल्यानंतर कुकर चांगला थंड झालेला आहे. त्याच्यानंतर त्यातली पूर्ण हवा गेल्यानंतर आपण कुकर उघडून पाहिला आहे. तर अशी सुटसुटीत अशी अख्ख्या मसूरची खिचडी आपली तयार आहे. दिसतंय ना, चमचमीत आणि टेस्टी. तर नक्की करून पहा. धन्यवाद.